दाऊदचा साथीदार सलीम डोलाला भारतात आणण्यात आले। इस्तांबूलमध्ये अटक झाल्यानंतर सलीमला आता भारतात आणले। पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना ताबा देणार का हे पाहावं लागेल। सलीम डोलाच्या अटकेनंतरचा व्हिडिओ आता समोर आला। तुर्कस्तानमध्ये अटक करून त्याला भारताच्या हवाली करण्यात आले। इस्तांबूलमध्ये अटक झाल्यानंतर सलीमला आता भारतात आणलं झालं। आता पुढच्या चौकशीसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं का हे पाहावं लागेल। सलीम डोलाच्या अटकेनंतरचा व्हिडिओ आता समोर आला। तुर्कस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर भारताच्या हवाली करण्यात आले। दाऊदचा साथीदार असलेल्या सलीम डोला याला आता भारतात आणण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या तपासणीसाठी चौकशीसाठी त्याला आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं का हे पाहावं लागेल। इस्तांबूलमध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आलं। सलीम डोलाच्या अटकेनंतरचा व्हिडिओ आता समोर आलाय। तुर्कस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर भारताच्या हवाली करण्यात आलेलं आहे। आता पुढच्या चौकशीसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं का याकडे लक्ष आहे। दाऊदचा साथीदार असलेल्या सलीम डोलाला आता भारतात आणण्यात आलं। सलीम डोला याला इस्तांबूलमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर भारताच्या हवाली देण्यात आलं। पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस त्याचा ताबा घेणार का, मुंबई पोलिसांकडे ताबा दिला जातो का हे पाहावं लागेल। सलीम डोलाच्या अटकेनंतरचा व्हिडिओ आता समोर आला। आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात। आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक असलेले डॉक्टर सतीश ढगे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ढगे सर, आपण पाहतोय सलीम डोला याला आता भारताच्या ताब्यात देण्यात आले। आता पुढे नेमकी काय प्रक्रिया असू शकते? चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं जाईल का? नक्कीच माझ्या मते जे आहे, आता प्रत्यर्पणाची कारवाई त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर त्याला ताब्यात त्या ठिकाणी घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ज्या बेसिक फॉर्मॅलिटीज असतात ज्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन आणि तो सगळा कॉम्पोनंट कंप्लीट होईल आणि मग प्रक्रिया हस्तांतरणाची प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यासाठी जी आतापर्यंत जी सगळी माहिती आहे त्या अनुषंगाने त्याची चौकशी होईल आणि चौकशी झाल्यानंतर नक्कीच माझ्या मते जे आहे NIA हे सुद्धा त्या ठिकाणी पिक्चरमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं। ऑफकोर्स मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत जे प्रूफ आहेत त्याच्या आधारावर चौकशी केली जाईल आणि त्याच्या आधारावर भविष्यामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली जाऊ शकते। पण नक्कीच ही एक महत्त्वाची बाब आहे माझ्या मते। आपण जसं जाणतो की दहशतवादाशी संबंधित त्याचबरोबर संघटित गुन्हेगारीशी संबंधित आंतरराष्ट्रीय लिंकेजेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्या अनुषंगानं तुर्कीमधून जर या सलीम डोलाला त्या ठिकाणी अटक करून ही हस्तांतरणाची प्रक्रिया जर पूर्ण त्या ठिकाणी झालेली असेल तर नक्कीच ही भारताच्या अँटी टेररिझम ऍक्शनसाठी एक महत्त्वाची घटना या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला पाहावं लागेल। ढगे सर, खरं तर दाऊदचा साथीदार होता सलीम डोला आणि इतक्या वर्षानंतर आता त्याला भारतात आणण्यात आले। पुढे नेमकं आता काय घडू शकतं? कुठल्या मोठ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो का? नक्कीच, जसं मी आता त्या ठिकाणी सांगितलं की संघटित गुन्हेगारी जी आहे ते संघटित गुन्हेगारीची पाळंमुळं ही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी आणि दाऊद इब्राहिम असेल किंवा त्याहून महत्वाचे त्याचे जे साथीदार आहेत ते दहशतवादाला सुद्धा या टेररिस्ट फायनान्सिंगच्या माध्यमातून खतपाणी घालतात आणि हे टेररिस्ट फायनान्सिंग मग त्याच्याशी संबंधित नार्को टेररिझम असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं ह्युमन ट्रॅफिकिंग त्या ठिकाणी असो आणि बाकीच्याही IPL बेटिंग आणि बाकीच्याही सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमातून टेररिस्ट फायनान्सिंग त्या ठिकाणी केलं जातं। मग याचा त्याच्याशी काही संबंध आहे का आणि त्याहून महत्वाचं याच्या लिंकेजेसच्या माध्यमातून हे सगळं जाळं जे आहे ते आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ओपन अप होऊ शकतं का, हे सगळं येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याला चौकशीच्या माध्यमातून पुढे येऊ शकतं। म्हणून ही अटक, महत्वाच्या व्यक्तीची अटक आणि त्याच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमशी सुद्धा जे कनेक्ट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांना आणि NIA ला मोठी महत्वाची मदत त्या ठिकाणी मिळू शकते। ढगे सर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दाऊदचा साथीदार सलीम डोला याला आता भारतात आणण्यात आले। त्यामुळे पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं जातं का याकडे आता लक्ष असणार।